नमस्कार. आपण सध्या कोल्हापूरमध्ये आहोत आणि या सरकारनं सुरू केलेल्या शक्तिपीठ महामार्गामध्ये आत्ता आपण जी द्राक्षबागेमध्ये उभे आहोत ती सध्या 8 एकर द्राक्षबाग आहे आणि त्यामधील 2.5 एकर द्राक्षबाग या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणार आहे. आपल्याबरोबर सध्या बोलण्यासाठी आहेत या द्राक्षबागेचे मालक आहेत नलवडे. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा किती जमीन आहे, बाग किती आणि किती त्यातली जाणार आहे? द्राक्ष बाग 8 एकर आहे. त्यातलं 2.5 एकर क्षेत्र आमचं जात आहे. बर. त्यात 110 फूट विहीर आहे आमची, ती पण जाते. तुमचा आता इशारा काय राहील? कारण शासन तर म्हणते की आम्ही काही झालं तरी हा शक्तिपीठ महामार्ग करणारच आहे. आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. इथं कोणीही मोजायला किंवा काय आलं तर आम्ही त्यांना शांततेच्या मार्गातनं सूचना देणार आहे. आणि जर इथं कोण आलं तर रक्ताचे पाठ वाहणार आहेत. आता आपण पाठीमाग बघू शकता, एवढी मोठी द्राक्षबाग तुमची आहे. आता माल चालू आहे, त्याचा चाललेला आहे. एक किती असं म्हणजे खरं तर ही खूप वाईट घटना आहे. कारण आपण आतापर्यंत तयार केलेली रानं आहेत, किती कष्ट केले. तुमची पहिली पिढी आई वडील यामध्ये रानामध्ये शेतीतच आहे. आणि एवढं चांगलं आपलं सोनं देणारी ही जमीन आहे आणि ही जाताना ही कसं काय? अत्यंत वाईट वाटतंय. आम्हाला 2 मुलं आहेत. दुसरं आमचं जगण्याचं काही सुद्धा साधन नाही आणि अतिशय काबाड कष्ट करून आम्ही या द्राक्ष बागा उभा केल्यात. दुष्काळ परिस्थितीत विहीर खोदून त्याला आयुष्यातले सगळं आमचं खर्च पाडले. सध्या विहिरीचं परिस्थिती कशी, किती पाणी आहे? 110 फूट खोल विहीर आहे. 10 HP ची 5 HP ची एक मोटर आहे. 1 इंच सुद्धा पाणी खाली जात नाही. आणि ह्या बाधित क्षेत्रात आमचं दुसरं 14 एकर जमीन आहे, तिकडे सुद्धा ह्याच विहिरीचं पाणी जाते. मुख्यमंत्री असं म्हणतात की जर शेतकऱ्यांचा याला विरोध असेल तर आम्ही पोलिसांची मदत घेऊ, पोलिसांचा धाक दाखवून ही जमीन अधिकृत करू. ते इथं पोलीस येऊ देत किंवा अधिकारी आल्यानंतर समजेल काय असेल ते. पुढचा इशारा तुमचा या निमित्तानं काय राहील? आम्ही उचलून सगळे विहिरीत फेकून देणार अधिकाऱ्यांना. आपल्याबरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत. मला सांगा की तुमची प्रतिक्रिया याबद्दल काय राहील? तुमच्या कशा भावना आहेत या संदर्भात? शक्तिपीठ हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, एवढेच. कारण पूर्ण जो कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आमदार आहेत, खासदार आहेत, बंटी पाटील, ते या शेतकऱ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून उभे आहेत. परंतु सांगली जिल्ह्यात तसं होताना दिसत नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे की राजकीय लोकांचा सहभाग तुमच्या बरोबर असला पाहिजे की नाही? नसला तरी चालेल, पण शेतकऱ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे. खरं तर ही आपण बाग बघू शकताय. सध्या या बागेची द्राक्षे चाललेली आहेत, तोडणी सध्या चालू आहे आणि या 8 एकर बागेमधली 2.5 एकर द्राक्ष बाग या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे. फक्त 2.5 एकरच बाग हा पट्टा गेला म्हणजे उर्वरित जो दोन्ही बाजूची जमीन आहे ती सुद्धा बाधित होते. कागदावर जरी 2.5 एकर असली तर आजूबाजूची आणखी जमीन यामध्ये अधिग्रहित न करताही ती होणार आहे आणि याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना नक्कीच बसणार आहे. मोहनराज माने, नवराष्ट्र न्यूज साठी, सांगली.